नमस्कार मित्रहो, जनप्रबोधन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रहो, आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं तथागत गौतम बुद्धाच्या जीवनाविषयी काही विचार व्यक्त करावेत यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे. तसं पाहिलं तर भारत देशाची जी इतर जगाला ओळख आहे ती ओळख गौतम बुद्धाच्या रूपानंच जास्तीची होत असते. आपण पाहिलंच असेल की मोठमोठे लोक पंडित नेहरूंपासून ते नरेंद्र भाई मोदी यांच्यापर्यंत ज्यावेळी या लोकांना जगामध्ये काही मोठ्या सांस्कृतिक समारंभांना जायचं असतं आणि त्यावेळी भारताची ओळख सांगायची असते, त्यावेळी त्यांनी आपली भारताची ओळख ही बुद्धाची कर्मभूमी आणि जन्मभूमी अशीच करून दिलेली असते. आता ते भारत देशामध्ये परत आल्यानंतर त्या चर्चेला फार मोठ्या प्रमाणावर ते परत लोकांमध्ये का सांगत नसावेत हा विषय आपला चर्चेचा नाही. परंतु भारताची भूमी ही भूमी जगाच्या दृष्टीनं पवित्र आहे. भारत देश हा जगाचा गुरु बनू शकतो हे जगाला कशामुळे वाटतं तर भारत देशामध्ये गौतम बुद्धासारखे महापुरुष निर्माण झाले आणि गौतम बुद्धासारख्या महापुरुषांचं तत्त्वज्ञान हेच जगाला शांतता देऊ शकतं यावर संपूर्ण जगाचं एकमत झालेलं असल्यामुळं आणि या गौतम बुद्धाच्या धम्माचा उदय आणि विकास हा संपूर्ण भारत देशाच्या आसपासच झालेला असल्यामुळं भारत देशाकडं संपूर्ण जग एक पवित्र देश म्हणून बघतं आणि भविष्यामध्ये या देशाला गुरु म्हणून देखील जग बघत असतं. तर मित्रहो, गौतम बुद्धाचा जन्म भारत देशामध्ये म्हणजे आत्ता नेपाळमध्ये असणाऱ्या लुंबिनीमध्ये झालेला आहे. त्यांचं जे मुख्य कर्मस्थान राहिलेलं आहे ते बिहार आणि त्याच्या अवतीभोवतीचा परिसर राहिलेला आहे. म्हणजे त्या काळी साधनं मोठ्या प्रमाणावर नसल्यामुळं त्यांच्या कार्यक्षेत्राला त्या ठिकाणीच मर्यादा आलेल्या आहेत. तर हे कार्यक्षेत्र गौतम बुद्धांचं पूर्णवेळ राहिलेलं आहे आणि आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी स्वतः शोधून काढलेली एक तर्कसंगत जीवन पद्धती, ही जीवन पद्धती जगल्यानंतर माणसाला व्यक्तिगतरित्या त्याचे काय काय फायदे होऊ शकतात आणि या लौकिक जीवनामध्ये आणि असलं तर पारलौकिक जीवनामध्ये देखील धम्म हा कशा पद्धतीनं सहाय्यभूत होऊ शकतो हे सांगण्यामध्ये त्यांनी अख्खं आयुष्य त्या ठिकाणी घालवलेलं आहे. त्यांचा परिणाम असा झाला की बुद्धाच्या काळामध्येच अनेक राजांनी मोठ्या प्रमाणावर बुद्ध धर्माचं आचरण करायला सुरुवात केली आणि जनमानसामध्ये मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्म अंगीकारला गेला. बुद्धाच्या नंतर सर्वसाधारणपणे 500 वर्षापर्यंत संपूर्ण भारत देश बौद्धमय होता आणि भारत देश तर सोडाच परंतु जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये देखील याच कालावधीमध्ये बौद्ध धर्म पोचलेला आहे. अगदी विचार केला तर सम्राट अशोकाच्या कालावधीमध्ये स्वतःचे नातू म्हणजे राजपाट, स्वतःचा मुलगा मुलगी, राज्य एखाद्या चक्रवर्ती राजानं स्वतःचा मुलगा आणि मुलगी काहीही सुरक्षा न देता एक भिक्षुकाची जोळी आणि हातामध्ये ते भिक्षा मागण्याचं पात्र देऊन श्रीलंकेला पाठवलं आणि त्या श्रीलंकेला बौद्धमय केलं. अशा पद्धतीची धर्म प्रचाराची मानसिकता मोठमोठ्या लोकांमध्ये निर्माण करण्याची जी ताकद होती ती गौतम बुद्धाच्या धर्मामध्ये होती मित्र. आणि म्हणून आज जगामध्ये जर विचार केला तर ख्रिश्चन, इस्लाम या धर्माच्या नंतर जी संख्या, फॉलोअर्सची संख्या आढळते ती बुद्धाच्या धर्माची संख्या आढळते. अगदी हिंदू धर्म देखील 4 नंबरवर येतो. 3 नंबरला गौतम बुद्धांच्या अनुयायांची संख्या आढळते. म्हणजे चीनसारख्या माओवादी देशामध्ये देखील गौतम बुद्धाच्या धर्माला त्यांनी फार काही हलवण्याचा किंवा
त्याचं उच्चाटन करण्याचा प्रयत्न चीननं देखील केला नाही. यावरून गौतम बुद्धाचा धर्म हा किती वैज्ञानिक असला पाहिजे याचा आपल्याला अंदाज येत असतो. गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा थोडक्यात विचार करायचा झाला तर आपल्याला एका मुख्य मुद्द्यावर लक्ष केंद्रित करावं लागतं की इतर धर्माप्रमाणे गौतम बुद्धांनी अलौकिक गोष्टींना महत्त्व दिलं नाही. अलौकिक गोष्टी म्हणजे काय तर सगळ्या धर्मांमध्ये देवाचं वर्णन केलेलं आहे. जगात पृथ्वी कशी निर्माण झाली, त्याच्यानंतर जीव कसे निर्माण झाले, ते देवाने कसे निर्माण केले, त्याच्यानंतर आत्मा आहे तो शरीरामध्ये कसा राहतो, आत्मा मृत्यूनंतर कुठं जातो, मग पुनर्जन्म कसे होतात, स्वर्गामध्ये कसा जातो, नरकामध्ये कसा सडतो, अशा पद्धतीची वर्णनं वेगवेगळ्या धर्मग्रंथांमध्ये आढळतात. या अलौकिक गोष्टी आहेत. म्हणजे या गोष्टी विज्ञानाच्या आधारानं प्रूव्ह करणं साधारणपणे शक्य होत नाही आणि म्हणून या गोष्टीवर विश्वास ठेवा अशाच प्रकारचा आग्रह केला जातो. उदाहरणार्थ इस्लाम धर्मीयांचं म्हणणं असं असतं की कुराणातला एकही शब्द खोटा ठरवायचा नाही, त्याच्यावर चर्चा करायची नाही, त्याच्यावर बदल करण्याचा कोणी सुचवला तर ते आम्हाला मान्य नाही, कारण ते देवाने निर्माण केलेलं आहे. तसंच वैदिकांचं असतं की वेद हे ईश्वराने निर्माण केलेले आहेत, स्वयंभू आहेत, स्वतःच निर्माण झालेले आहेत आणि स्वतःच ते ईश्वर आहेत आणि म्हणून ईश्वर असल्यामुळं त्याच्यावर वादविवाद करायचा नाही. त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते स्वतःहून मान्य करायचं आणि त्याच पद्धतीनं व्यवस्था पुढे चालवायची. पुराणांमध्ये जे गोष्टी सांगितलेल्या आहेत की या देवानी अवतार घेतले, त्या देवानी अवतार घेतले, अगदी आपण जसं आज या गावावरून त्या गावावर जातो तसे पुराणामधले देव ह्या पृथ्वीवरून देवलोकांमध्ये जातात, देवलोकांमधून पाताळ लोकांमध्ये जातात. तर अशा पद्धतीनं या ज्या घटना अलौकिक घटना आहेत, या अलौकिक घटना तर्काच्या आधारावर आणि विज्ञानाच्या आधारावर प्रूव्ह करणं, सिद्ध करणं शक्य नसतं. तर गौतम बुद्धांनी सांगितलं की अशा प्रकारच्या अलौकिक गोष्टी असल्या तरीसुद्धा मी माझं तत्त्वज्ञान याच्यावर रचणार नाही. आणि म्हणून आत्म्याच्या संबंधाने बुद्धाला प्रश्न विचारला की बुद्ध शांत राहतात. देवाच्या संबंधाने प्रश्न विचारला, बुद्ध मौन राहतात. स्वर्ग नरकाविषयी काही सांगा म्हटलं तर बुद्ध बोलतच नाहीत. अशा पद्धतीनं बुद्धांनी या अलौकिक गोष्टीवर बोलायचं टाळलं. याचा अर्थ बुद्धाला या गोष्टी माहीत नव्हत्या असं नाही, परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की या गोष्टी शब्दांमध्ये सांगितल्या तरी माणसाला समजणार नाहीत आणि या गोष्टी समजणार नाहीत म्हणून त्या संप्रदायातली माणसं सामान्य माणसाला वेगवेगळ्या कारणांनी वेठीस धरू शकतात. म्हणून माझ्या धर्मामध्ये या गोष्टी अव्याकृत आहेत, सांगण्यासारख्या नाही आहेत. म्हणून बुद्धांनी सांगितलं काय तर बुद्धांनी एक महत्त्वाची गोष्ट जी सांगितली की तुमचं परिवर्तन हे व्यक्तिगत झालं पाहिजे. आता अगदी गांधीजींपासून अनेक सामाजिक परिवर्तनामध्ये काम करणाऱ्या लोकांचे वेगवेगळे विचार असतात. गांधीजींचा विचार असा होता की सामूहिक परिवर्तन झालं पाहिजे. म्हणजे त्यांची अहिंसा हे तत्त्वज्ञान देशावर थोपण्याचा जो त्यांनी प्रयत्न केला, पुढे तो अयशस्वी झाला. तो या कारणामुळं की त्यांचं असं म्हणणं होतं की संपूर्ण देशातल्या सगळ्याच माणसांनी अहिंसेचं तत्त्वज्ञान स्वीकारलं पाहिजे. म्हणून सगळ्या समाजांनी बदल केले पाहिजेत आणि ते बदल होऊ शकतात हे गांधीजींनी प्रयोग केला. तसाच प्रयोग कार्ल मार्क्सने केला, पण तो देखील अयशस्वी झाला. कारण माणूस हा प्रत्यक्ष वेगवेगळा आहे, त्याचं स्वतःचं प्रत्येकाचं होणं हे वेगवेगळं आहे. म्हणून बदलायचं असेल तर त्याला सामूहिकदृष्ट्या बदलता येणं शक्य नाही, त्याला एकट्यालाच बदललं पाहिजे. आणि म्हणून गौतम बुद्धाचा जो धर्म आहे तो धर्म एकट्यालाच बदलतो, माणसाला बदलतो आणि अशी बदललेली माणसं एकत्रित झाल्यानंतर गौतम बुद्धाचा संघ होतो, तिथे त्यांचा समूह बनतो. आता बदल म्हणजे नेमकं काय? बदल म्हणजे भौतिक बदल असा गौतम बुद्धाचा म्हणजे त्यांना म्हणायचा अर्थ नाही आहे. जगामध्ये दुःख आहे आणि ते दुःख गरिबी असली तरी असणारच आहे, श्रीमंती असली तरी असणार आहे. हे आपण बघतोच आहेत की विकसित देशांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे. म्हणजे दुःख हे
गरिबी आणि श्रीमंतीवर अवलंबून नाही आहे, तर ते मनस्थितीवर अवलंबून आहे. म्हणून अशा प्रकारची मनस्थिती बनवली पाहिजे की त्या मनस्थितीमध्ये गरिबी आणि श्रीमंती, सुख आणि दुःख ही जी वादळं दररोज निर्माण होतात माणसाच्या आयुष्यामध्ये, व्यक्तिगत आयुष्यामध्ये, ती वादळं माणसाच्या मनावर कशी परिणाम करणार नाहीत याच्यासाठी माणसाने स्वतःला तयार करणं, याला म्हणायचं धम्म आचरण. म्हणजे स्वतःच्या विकारांचा सामना कसा करायचा, राग, द्वेष, मोह या सगळ्यांना कसं जिंकायचं आणि त्याचा व्यक्तिगत जीवनामध्ये उपयोग कसा करून घ्यायचा, हे त्यांच्या तत्त्वज्ञानाचं मूळ आहे. म्हणून त्यांनी जी सांगितलेली आर्य सत्य आहेत की जगामध्ये दुःख आहे, दुःखाचा समुदय आहे, त्याच्यानंतर दुःखाचं उच्चाटन होऊ शकतं. म्हणजे दुःख हे शाश्वत आहे असं नाही, तर त्याचं उच्चाटन होऊ शकतं आणि त्याचं उच्चाटन करण्यासाठी मार्ग आहे. तर तो काय मार्ग आहे? तो आर्य अष्टांगिक मार्ग आहे. त्याला गौतम बुद्धांनी आपला स्वतःचा धर्म म्हणून जगामध्ये विकसित केला. आणि म्हणून गौतम बुद्धाचा धर्म पाळणारी माणसं ही व्यक्तिगतरित्या शांत होत जातात. परंतु इतर धर्मामध्ये तसं दिसत का नाही? कारण इतर धर्मामध्ये देव महत्त्वाचा मानला जातो, देश महत्त्वाचा मानला जातो, आपला संप्रदाय महत्त्वाचा मानला जातो, संप्रदाय वाढवण्यासाठी निर्माण केलेली संघटना महत्त्वाची मानली जाते आणि त्याच्या अगेन्स्ट स्वतः आपण किती शुद्ध आहोत किंवा नाही आहोत याचं मात्र परीक्षण केलं जात नाही आहे किंवा त्याला फार कमी महत्त्व दिलं जातं. आणि म्हणून इतर धर्मामध्ये आणि बौद्ध धर्मामध्ये वेगळेपण याच्यामध्ये आहे की बुद्ध धर्म हा माणसाला व्यक्तिगत रित्या बदलण्याची प्रेरणा देतो आणि शिकवण देतो. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर आत्ता मागच्या कालावधीमध्ये तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, त्यांच्याबरोबर लाखो अनुयायांनी दीक्षा घेतली. या निमित्तानं हा धर्म चर्चेत आला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी देखील हा धर्म का निवडला याच्यामागे देखील बाबासाहेब आंबेडकरांनी तर्कशुद्ध कारणं दिलेली आहेत. त्यांच्या बुद्धीला पटला म्हणून बौद्ध धर्माचा स्वीकार त्यांनी केलेला आहे. त्या निमित्तानं भारत देशाला पुन्हा बुद्धांचा परिचय झाला. आणि 90च्या दशकामध्ये स्वर्गीय सत्यनारायण गोयंका यांनी बुद्धांनी विकसित केलेली विपश्यना ही मेडिटेशनची जी विद्या आहे, ही विद्या भारत देशामध्ये आणली आणि भारत देशामधून परत जगभरामध्ये त्यांची आज हजारावर केंद्र ही निर्माण झालेली आहेत. तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल, परंतु या सगळ्या केंद्रांमधून ध्यानधारणा करत असलेली आणि ध्यानधारणेचा फायदा घेत असलेली माणसं जशी बौद्ध धर्माची आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त इतर धर्मियांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. म्हणून भारत देशाचा विचार केला तर मोठमोठी नेते म्हणजे अरविंद केजरीवाल सारखी नेते मंडळी विपश्यनेच्या माध्यमातून आपल्या स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतात. किरण बेदी सारख्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर फार मोठं काम केलेलं आहे. आणि IAS लॉबी, IPS लॉबी किंवा जो प्रशासकीय भारत देशाचा वर्ग आहे तो साधारणपणे विपश्यना विद्येकडं फार मोठ्या गांभीर्याने बघतोय. त्याच पद्धतीनं जो बुद्धिवादी वर्ग आहे तो देखील या विपश्यना विद्येकडं गांभीर्यानं पाहतोय, त्याचं अनुसरण करतोय आणि स्वतःच्या जीवनामध्ये शांतीचा अनुभव करतोय. हे गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचं आधुनिक माणसाला होणारा फायदा या निमित्तानं म्हणजे पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्याला तो पॉईंट आऊट करणं आवश्यक आहे. दुसरी एक गोष्ट या निमित्तानं आपल्याला चर्चा करावी लागेल ती म्हणजे जगामध्ये आज किती गंभीर वातावरण आहे. म्हणजे देवाच्या नावाखाली, देशाच्या नावाखाली, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पंथांच्या नावाखाली, राष्ट्रवंशाच्या नावाखाली, या सगळ्याच्या नावाखाली भांडणं काढायचे, त्याच्यानंतर युद्ध करायचे, युद्धात माणसं मारायची, माणसांचा त्याच्यानंतर संपत्तीचा अपव्यय करायचा, असणारा पर्यावरणाचा अपव्यय करायचा. म्हणजे माणूस एकीकडे विज्ञानानं विकसित केलेला आहे असं असताना माणूस माणसालाच संपवायला निघालेला आहे, अशा प्रकारची परिस्थिती आहे. बघा तुम्ही युक्रेन रशियाचा जो वाद वर्षभरापासून युद्ध सुरू आहे आणि त्यानिमित्तानं जग हे तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावरून येऊन ठेपलं की काय, अशा प्रकारची परिस्थिती आहे. काय कारण आहेत?
की कुठेतरी सीमेवर इकडले तिकडं माणसं गेलेत, कुठेतरी इकडल्या वंशाच्या माणसांनी तिकडल्या वंशाचा रोजगार कमी केलेला आहे, कुठेतरी इकडल्या राज्यातली माणसं दुसऱ्या राज्यामध्ये गेली आहेत म्हणून आमचं नुकसान व्हायला लागलं आहे, याच्यामुळं भांडणतंटे चालू आहेत, कुठेतरी सीमेचा वाद चालू आहे, कुठे पाण्याचा वाद चालू आहे. तर ह्या सगळ्या विषयावर माणूस जो भांडणतंटा करतो आहे त्याला जर हे सगळं एकत्रितपणे लक्षात आलं की संपूर्ण माणसाला जर शांत राहायचं असेल तर युद्धबंदी करावीच लागेल. युद्ध हा कोणत्याही शांततेचा पर्याय नाही आणि युद्ध जर बंद करायचं असेल तर युद्धाची कारणं देखील माणसाने बंद केली पाहिजेत. मग ही जी युद्धाची कारणं आहेत, माझा संप्रदाय असा आहे, माझा देश असा आहे, माझाच देव खरा आहे, माझाच धर्मग्रंथ खरा आहे, ही जी माणसामध्ये भेद निर्माण करणारी कारणं आहेत, या कारणांच्या पलीकडे जाऊन माणसाला स्वतःच्या बुद्धीनं वागावं लागेल आणि स्वतःच शांत होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. हे ज्यावेळी माणूस स्वतः ठरवेल त्यावेळी अशा प्रकारचा माणसांचा समूह निर्माण होऊन त्याचा पुढे प्रसार झाल्यानंतर जगामध्ये विकास म्हणजे जगामध्ये शांतता निर्माण होऊ शकते. म्हणून जगामध्ये शांततेचा पर्याय देऊ शकणारा सर्वात मोठा उपाय म्हणून जर कोणत्या धर्माकडे बघितलं जात असेल तर तथागत गौतम बुद्धाच्या बौद्ध धर्माकडे बघितलं जातं मित्र. आणि म्हणून या बौद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आपण एक संकल्प करू की भारत देशामध्ये निर्माण झालेला, भारत देशामध्ये वाढलेला आणि या देशाच्या मातीमधून जगामध्ये वाढलेला हा जो धर्म आहे हा धर्म वैज्ञानिक आहे आणि याची वैज्ञानिकता भविष्यामध्ये खूप टिकणार आहे. कारण अजून आपण कितीही म्हटलो तरी एकीकडं कम्प्युटरच्या युगामध्ये आणि नासा ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहे त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला कुठेतरी अभिषेक करणं, सत्यनारायण करणं किंवा अजून कुठल्या तरी अलौकिक शक्तींवर विश्वास ठेवणं हे दिवसेंदिवस अवघड जाणार आहे. म्हणून त्यावेळी ज्यावेळी माणूस वैज्ञानिकदृष्ट्या परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यावेळी देखील त्याला एखाद्या संप्रदायाचं मार्गदर्शन असणं आवश्यक असतं, त्यावेळी भारताचा हा गौतम बुद्धांनी दिलेला धर्म निश्चितपणे भविष्याचा धर्म असणार आहे. हेच या ठिकाणी मला सांगायचं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुम्ही जरूर कॉमेंट करून कळवा. चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.